रामराम मंडळी. गोष्ट सह्याद्रीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुषार पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आम्ही महाबळेश्वरपासून साधारण 1-2 तासाच्या अंतरावर असलेल्या उचाट या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावात ऑफरोडिंगसाठी गेलो होतो. सोबत होती माझी जिमनी कार आणि समोर होता सह्याद्रीचा रांगडा, हिरवागार आणि मनाला भुरळ घालणारा निसर्ग. डांबरी रस्ते संपले आणि खरा प्रवास सुरू झाला. चिखलाचे रस्ते, दगडधोंडे, चढ उतार आणि अवघड वाटा पार करताना क्षण एक वेगळाच थरार देत होता. या सगळ्यांपेक्षा सुंदर होतं ते म्हणजे आजूबाजूचं सौंदर्य. धुक्याने वेढलेले डोंगर, हिरव्यागार दऱ्या, वाहणारे छोटे छोटे झरे आणि पक्ष्यांचा आवाज. काही क्षणांसाठी असं वाटत होतं आपण रोजच्या धावपळीच्या जगापासून खूप दूर आलो आहोत. ऑफरोडिंग म्हणजे फक्त गाडी चालवण्याचा थरार नाही, निसर्गाला जवळून अनुभवण्याचा, स्वतःला आव्हान देण्याचा आणि मित्रांसोबत सुंदर आठवणी निर्माण करण्याचा प्रवास आहे. सह्याद्री आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते. रस्ता कितीही खडतर असला तरी पुढे जाण्याची जिद्द असेल, वाट सुंदर होते. आणि शेवटी एवढंच म्हणेन, उचाटचा हा प्रवास आमच्यासाठी फक्त एक ऑफरोडिंगची ट्रिप नव्हती, तर सह्याद्रीच्या कुशीत अनुभवलेला एक अविस्मरणीय क्षण होता. सुरू करूया या सुंदर प्रवासाला. गोष्ट सह्याद्रीची ऑफरोडिंग. नमस्कार मित्रांनो, गोष्ट सह्याद्रीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी तुषार पवार सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर ब्लॉग येत नव्हता, तर आपण सुरुवात करत आहोत ही नवीन सिरीज, जी फक्त असणार आहे कॅम्पिंगची. कॅम्पिंग रिलेटेड गोष्टी, ओव्हरलँडिंग. तर आमची जी जर्नी आहे ती सुरू होत आहे पिंपरी चिंचवडमधून आणि खूपच मजेशीर व्हिडिओ होणार आहे. खूप गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील या व्हिडिओमार्फत. ऑफरोडिंग, बरेच जणांची इच्छा असते की ऑफरोडिंग करायची, कॅम्पिंग करायची, पण काही कारणास्तव लोकांना करता येत नाही. तर आपण त्या गोष्टी आज स्वतः अनुभवणार आहोत आणि या व्हिडिओमार्फत तुम्हाला देखील ते अनुभवायला मिळतील. तर सुरू करूया मित्रांनो आजचा हा ब्लॉग, गोष्ट सह्याद्रीची ऑफरोडिंग अँड कॅम्पिंग. Hi Baburao, how are you? Good. क्या बात है. स्वप्नील भाऊ, येस, ऑल सेट. आज घे गाडी वळवायला तुला सोपे पडत. बाकी कसं वाटतंय? मस्त एकदम, खूप भारी वाटतंय. खूप भारी वाटतंय. एक्साइटेड फॉर द ट्रिप. जी एक्साइटमेंट आता आहे ती शेवटपर्यंत राहिली पाहिजे आणि ट्रिप सक्सेसफुल झाली पाहिजे. तर बाबूराव आणि स्वप्नील लोंढे इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे. मग काय तुमचा अभिप्राय द्या जरा कॅमेरा समोर. खूप भारी वाटतंय आज या ट्रिपला निघालेलो आहोत. फायनली आपली ट्रिप सक्सेसफुल होते. येस, आणि हे सगळं तुषारमुळे पॉसिबल झालंय. जास्त जास्त विचार न करता कोणी काय असंच पाहिजे तसंच पाहिजे, बुक करून टाक, नंतर बघू, आम्ही तयार आहे. आणि अशी आपली ट्रिप झालेली आहे फायनल. रॉ ट्रिप. चहा मला बाबूरावनं आमच्या लहानपणीचा मित्र, जिगरी यार गावचा. आणि आता आपण समृद्धी हॉटेलला आलेलो आहे जेवायला. हॉटेल समृद्धी. मित्रांनो, आता आपण
जेवण करून आलो आहे हॉटेलमधनं आणि आता माझ्या घरी आलो आहे गावाला. महाबळेश्वरच्या जवळच आहे. आणि ही आपली आजची झोपायची सोय. स्वप्नील भाऊ फुल एकदम रिलॅक्स मोडमध्ये. बाबूराव कपडे चेंज करतो ना. हे आपलं घर आहे छोटंसं, तिथं आपण आज मुक्काम करणार आहोत. गुड नाईट. आज आपलं इव्हेंट आहे. तर आता वाजले सकाळचे 6:30. आम्ही 5:45लाच उठलो आहे सकाळी आणि आता आम्ही निघत आहोत इव्हेंटला. खूप भारी वाटतं आहे. आज आमचे ऑफिसचे मित्र स्वप्नील भाऊ आणि बाबूराव या इव्हेंटसाठी आलेले आहेत. आणि म्हणजे क्षणाचाही विलंब न करता हा प्लॅन अचानकमध्ये भयानक ठरलेला आहे. आणि कुठलंही काचकूच नाही, काय नाही, बघू येतो आणि येणार म्हणजे येणार. आणि तो 50% पूर्णत्वास झालेला आहे. म्हणजे इथं आलो म्हणजे 50-60% झालेलं आहे. आणि आपले सागर भाऊ पण पलीकडनं येतात आहे इव्हेंटसाठी. गंबूड वगैरे घालून, मी गंबूड वगैरे काय घातलं नाही. दुसरी माझी चप्पल होती ना. हॅलो काय काय घेतले? काय कोरड्यास काय घेतले? कोरड्यास जेवण कधी गेलं. चला तर सुरू करूया आपण जर्नीला. मित्रांनो, आपण वेलोसिटी हॉटेल रिसॉर्ट या ठिकाणी पोचलो आहे. आणि बऱ्याचशा गाड्या मुंबई, पुणे, पूर्ण महाराष्ट्रातनं आलेत. जवळपास नाही म्हटलं तरी एक 50-60 गाड्यांचा इव्हेंट आहे. आता इथं मीटअप आहे. तर मीटअपमध्ये चहा, नाश्ता, ओळख, एकमेकांशी इन्स्ट्रक्शन वगैरे होणार आहे. आले 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 पाहुणे आले पाहुणे आले. माझ्या या गाडीचे ही विली आहे. गेली आहे का? हां, विली आहे. हॉर्न पण लावला. वो वो वो. ठीक आहे मला एक ऐका ना सर. अर्बन विटा कंस्ट्रक्शन। आज का इवेंट अपना मेनली ट्रेल है। जैसे मेन इवेंट तक जहाँ पे अपना हमेशा जो और जहाँ पहले आए हैं उनको मालूम है, बाकी के लिए अभी वापस से रिपीट करता हूँ। इधर से अपनी ट्रेन निकलेगी एक पॉइंट तक, उधर से डायरेक्ट जहाँ पे अपना ट्रेल है, एक्चुअल ट्रैक है, उधर तक जाएगा। सब लोग कॉन्वॉय फॉलो करोगे। स्टार्ट पॉइंट पे पहले गाड़ी रहेगा, पहले कार, और उसके पीछे एक पायलट कार रहेगा। बीच में जो भी है सबको मेंटेन करने का है अपना।
बजेट फ्रेंडली गाडी आहे. खर्च मॅक्सिमम काय खर्च असेल 10-12 हजार रुपये. क्लच प्लेट जरी जळाली ना तरी 10,000. ऐकलं का पोरांनो, जिमनी आहे जिमनी. Lacking all emotion, staring down the barrel, waiting for the final gates to open to a new tomorrow, moving with the motion, following the light that sets me free. सूत्रांच्या माहितीनुसार आमच्या गाडीची आता हा आपला टायर जवळून दाखवतो बघून. लांडगा कोणला जंगलात कसं काय करायचं आता टायरचं. 3-4 किलोमीटर राहिले तर आपली गाडी पूर्ण फ्लॅट झाली, टायर फ्लॅट झालाय. तर आता काढूया. हा पण एक स्ट्रगल आणि काय होतं त्याला ट्रिपचा ॲडव्हेंचरचा पार्ट आहे. तर आपण हे चॅलेंज एक्सेप्ट करतोय आणि करतोय. हा अशा तऱ्हेने आपली टायर चेंज करून झालेला आहे. काय फटके हात में आई थी. माझी दादा दोन काय काय घालायची.
तिकडे ऑफरोडिंग झालं. ट्रॅक्शन थांबलं. सरळ करा, सरळ 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 करा, सरळ. सरळ करा, सरळ 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 करा, सरळ. हा बस बस, सरळ. थोडी मागे जाऊ दे, थोडी मागे जाऊ दे आणि काढा. मोसम मध्ये काढा, मोसम मध्ये मागे जाऊन. आधीच मोसम मध्ये यायला पाहिजे होती. आता मोसम मध्ये काढा. शाबाश शाबाश शाबाश. शाबाश शाबाश शाबाश. टायर फिरवा ना इकडे तिकडे. नाही अडकणार हलकी गाडी येऊ द्या. निघून जाईल. घे घे घे. फुल तयारी झाली ना. इझी इझी घे. चालू राहू दे. चालू राहू दे. लेफ्टला कडा. एक नंबर. सर्वात बेस्ट गाडी. बेस्ट आहे, खरं बेस्ट आहे. युटिलिटी चांगली आहे. हलकी आहे ना. काय काय पाण्यात जाऊन आलो अजून. पाण्यात जाऊन फक्त असं उडवलं तर. बघ असं सरळ जाऊन लेफ्ट मार. त्याच्यामुळे आपला खड्डा एकदम जास्त आहे म्हणून तो बॉडीला यायला त्याला म्हटलं रवलीतच घालायला, हळू घालाय. बरोबर. रोली तर काही रिकव्हरी व्हायला नको, कारण तो झटका बसतो ना, जोरात बसला की मग चांगलं ना. सातारा कुठले? सातार नाही, आम्ही नागपूर बारामती. तिला बनवायची आहे अशी तुमची आहे का? हा. हे भारी लावले. हो तिला बनवायचे अलॉय वगैरे चेंज करायचे सगळं ओरिजिनल. काल ह्यांची रॅली चालली होती, बघितलं. या इकडं. नाही काय करत नाही बाळा. तुमचा इंटरव्ह्यू घेतो. या इकडं. या इकडं. आमच्याकडे पोरं जाऊ दे की पोरं. कसं वाटतंय तुम्हाला आज हा इव्हेंट बघून? मजा आली? मजा आली का? मोठ्या पाणी घेणार का तुम्ही पण गाडी अशा? घेणार? काय सांगाल तुम्ही माझ्या पब्लिकला? घाबरला पोरगा. भागली नाही आपली आगली. वाट असणार बरं का. ओके चले पलीकडनं रस्ता चालू. काहीच प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे गाडी काही प्रॉब्लेम लागतो
आमच्या गावात कमी आले त्याला काहीच नाही हे पण एक नंबर चालले मार राईट लेफ्ट न जाऊ द्या बाहेरून लेफ्ट ही बघ एकदम बेस्ट आहे ही गाडी ही आपली गाडी असेल ओल्ड इज गोल्ड कशी पण येणार गाडी राईटला या केविन काठवर घे. बस बाजी मागे घे मागे घे मागे घे ह्या ट्रॅकवर आहे ह्या ट्रॅकवर आहे हा थांबू नको जाऊ दे पुढं टायर आपडलं असेल झाली आली बरी आली तरी ब्रॅकेट निघाले ते वारे केलं की त्याने तिथं मस्त आली चालू राहू दे लेफ्ट पकडा एक नंबर सर्वात बेस्ट गाडी बेस्ट आहे खरं बेस्ट आहे जेवढी स्मूथ निघाली तेवढी कोणतीच गाडी निघाली अरे काय तर माहिती आहे का एकदा कॉन्फिडन्स आला ना तर हळूहळू वाढत जातो एक स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप त्याच्यामुळे आता बूट झालाय आता कुठे पण न्या मला मी यायला तयार आहे कोसमाच्या दरीत नेला पाहिजे चल चिमणी आणि सगळ्यांची खेकडा आहे ना हा ए मागे कोण नाही ना मागे गाडी सांगा मागे गाडी सांगा त्याला खिचो जोर से जाने दो 150-200 टायर मुळे प्रॉब्लेम होतो वडा अजून वडा इकडे इकडे
हो हो अरे डिक्की कोणा पडली डिक्की काय अरे कशाला पडली डिक्की पाण्यामध्ये पाण्यामध्ये आतो पाण्यामध्ये आत पाण्यामध्ये काय लागलं चल तू जाऊ दे त्यामध्ये गेलं ना होऊन जाईल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे थांबू नको जाऊ दे बघ अरे असा सरळ जाऊन लेट मार झाला बहुतेक एंड झालेला आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे कोयना एक्सपिडिशन 3.0 सक्सेसफुल कंप्लीट केलेलं आहे जिमनी कुठंही जिमनीने त्रास दिला नाही एकदम स्मूथली जिमनी निघाली आणि मी माझी नवीन गाडी आहे पहिलीच ऑफरोड आहे आणि जीव धाकधूक करत होता टाकताना पण बाकीच्यांनी धीर दिला की जिमनी आहे तो मुमकिन आहे असं बोलत सगळे म्हणत होते जिमनी निघते बाकीच्या गाड्या नाही निघाल्यात पण जिमनी निघते काय माहिती का मला पण एक गाडी आहे ना बॅकअपला मेजर आम्ही पट्टा दिला होता त्यांना मग घ्या की पट्टा तुमचा आता तो डबल लावून चालले तेवढा मोठा आपला पट्टा आहे ना एक कुठला नाही एक ह्यांचा आहे. माझा आहे एक दुसरा कोणाच तरी आहे. बरं एक जाऊ दे पट्टा कारण एवढं मोठं ते लावून जाऊ पण शकणार नाही घाटात पट्टा नाही तुम्हाला काय हवं तुम्हाला पट्टा पट्टा हवा हवाय. आम्हाला मेजर घ्यायची आहे तिला काय प्रॉब्लेम आला की आम्हाला पण लागेल ना काय आपला मेजरला थांबवली पुढे आपल्याकडे पट्टा नाही का एखादा मशीन मध्ये पट्टे मशीन येस तोपर्यंत थांबताय का ते तर गेले पुढं मशीन माग नाही ती येऊ दे मशीनला त्यांना जाऊ दे ते पुढच्या स्पीड जाईल पुढच्या गाडीची नाही आम्ही पुढं निघणार डायरेक्ट तर मित्रांनो अशाच प्रकारे आपला कोयना एक्सपिडिशनचा आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे आणि खूप मस्त सुंदर इव्हेंट झाला त्याच्यामुळं आता आम्ही या ऑर्गनायझरच्या घरी पियुष मोरे यांच्या घरी आलो होतो हे त्याचं घर आहे तर इथं सगळ्यांना मीटअप करून चहा वगैरे घेऊन आता आम्ही आमच्या घरी माघारी पुण्याला चाललो तर व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद